नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया टॉप 15 घडामोडींचा. अबुधाबी संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेले हिंदू मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले झाले. त्यामुळे मुस्लिम देशात पहिल्यांदाच हिंदू भाविकांची गर्दी झालेली बघायला मिळते. पहिल्याच दिवशी 65,000हून अधिक यात्रेकरू या मंदिरात पोहोचले आहेत, असे BAPSच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आले. हे मंदिर काल सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं. संध्याकाळी मंदिर उघडताच इथे 25,000हून अधिक लोकांनी पूजा केली. 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचे उद्घाटन केले होते. निकारागुआ हा स्पॅनिश भाषिक देश भारतीय फार्माकोपियलला मान्यता देणारा जगातील पहिला स्पॅनिश भाषिक देश ठरलाय. औषधांच्या नियमन क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि निकारागुआने फार्माकोपियावर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. निकारागुआमधील भारताचे राजदूत सुमित सेठ आणि निकारागुआचे आरोग्य मंत्री मार्था रेयस या दोन्ही देशांमधील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्यात. ज्या देशांचे एकतर स्वतःचे फार्माकोपिया आहे किंवा त्या देशात उत्पादित किंवा वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या मानकांचा संदर्भ देण्यासाठी दुसऱ्या देशाचा फार्माकोपियाला मान्यता दिली जाते, असे निकारागुआ येथील भारतीय दूतावासाने म्हटलंय. भारत मालदीव जवळील लक्षद्वीप मधील मिनिकोय येथे नौदल तळ उभारणार आहे. या तळामुळे मालदीवला मोठी चपराक बसणार आहे. याचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा तळ सुरू केला जाणार आहे. भारताच्या या चालीमुळे हिंदी महासागरात भारताचा दबदबा वाढणार आहे. मालदीवमध्ये मोहम्मद मोइज्जू यांचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतासोबतचे संबंध ताणले आहेत. राष्ट्राध्यक्ष होताच मोइज्जू यांनी चीनची जवळीक साधली असून चीनला खुश करण्यासाठी भारतीय सैन्याला आपल्या देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. या घोषणेनंतर भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेलेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील वाढत्या कट्टरवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना तयार केली आहे. या अंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडोनेशियातील कट्टरपंथी इस्लामिक धार्मिक नेते ब्रिटनमध्ये येऊ शकणार नाहीत. यासाठी व्हिसा वॉर्निंग लिस्ट तयार करण्यात येते. नव्या योजनेनुसार या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व नावांना ब्रिटनमध्ये प्रवेश मिळणार नाहीये. यासाठी स्वयंचलित प्रवेशबंदीचा प्रोग्राम त्यांनी तयार केला. चीनची लेटेस्ट लेव्हिटेटेड मॅग्लेव हे ट्रेन एका चाचणी दरम्यान तब्बल 387 मैल प्रति तास म्हणजेच ताशी 623 किलोमीटर या वेगाने धावली. या ट्रेनने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढल्यात. हा वेग पकडून सुपर कंडक्टिंग मॅग्लेवने एक नवीन उंची गाठली आहे. चीन जवळपास 2 दशकांपासून सर्वात वेगवान रेल्वे धावण्याचे नवीन विक्रम करतोय. शांघाय शहराजवळील विमानतळ ते शहरापर्यंत एक छोटी मॅग्लेव लाईन आहे. यावर ही चाचणी घेण्यात आली. पहिल्या इलेक्ट्रिक स्वयंचलित फ्लाइंग टॅक्सीच्या फ्लाईटची यशस्वी चाचणी चीनमधील गुआंगडॉंग प्रांतात घेण्यात आली आहे. इव्हिटॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रवासी टॅक्सीत एका वेळी 5 जण प्रवास करू शकतात. या चाचणीला मिळालेले यश ही मोठ्या हवाई क्रांतीची एक झलकच मानली जाते. शेन्झेन ते जुआई या हवाई मार्गावरील ही चाचणी यशस्वी ठरली आहे. या फ्लाईटने 30 मैलांचे अंतर साधारणपणे 20 मिनिटात पार केले. एरवी या मार्गावरील कार प्रवासाला साधारणपणे 3 तासांचा कालावधी लागतो. गुगलच्या जेमिनी ॲपकडून युजर्सना चुकीची माहिती दिली गेल्यामुळे गुगलची जगभरात बदनामी झाली होती. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्या राजीनाम्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. गुगल कंपनीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. आता कंपनी त्यांच्या ट्रस्ट अँड सेफ्टी टीममधील काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार असल्याचं कळतंय. एकूण 250 जणांच्या टीमपैकी 10 जणांवर या नोकर कपातीचा परिणाम होणार आहे. मॉरिशसमध्ये आगीची घटना घडली आहे. काल एका धार्मिक विधी दरम्यान लागलेल्या आगीत 6 यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मॉरिशस पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिवरात्रीच्या आधी एका उत्सवादरम्यान ही भीषण दुर्घटना झाली आहे. हिंदू देवतांच्या मूर्ती दाखवणाऱ्या लाकडी आणि बांबूच्या गाडीला आग लागली असून विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने ही आग लागली असल्याचे पोलीस आयुक्त अनिल कुमार दीप यांनी सांगितलंय. कॅरेबियन देश हैतीमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. रविवारी रात्री येथे एवढे मोठे हिंसक आंदोलन झाले की तुरुंगाचे कुलूप तोडून सुमारे 4,000 कैदी पळून गेल्याची घटना घडली आहे. या कैद्यांमध्ये अनेक खुनी, अपहरणकर्ते आणि गुन्हेगारांचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण देशात 72 तासांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आता सरकारने फरार लोकांना अटक करण्याची घोषणा केली आहे. हैतीमध्ये अनेक कुख्यात गँग आहेत ज्या हिंसाचारासाठी जबाबदार आहेत.
पाकिस्तानात गेल्या 48 तासात मुसळधार पावसाने झोडपून काढले. पाकिस्तानमध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 18 लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण पाकिस्तानमध्ये पावसामुळे घरे कोसळली आणि अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना सुद्धा घडल्या. यामुळे उत्तर पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अनेक रस्ते बंद आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गुरुवारी रात्रीपासून पावसाची संबंधित घटनांमध्ये 25हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. यात बहुतेक लहान मुले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाते. या सिरीजमधील 5वा आणि शेवटचा टेस्ट सामना हा धर्मशाला येथील स्टेडियमवर 7 मार्चपासून खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी धर्मशाला येथील हवामान बिघडलं असल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 4 सामने झाले असून यातील 3 सामन्यात भारताचा तर एका सामन्यात इंग्लंडचा विजय झालाय. भारताने हैदराबाद येथील सामना वगळता विशाखापट्टणम, रांची आणि राजकोट येथील सामन्यात इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव करून सिरीजमध्ये 3-1 अशी विजय आघाडी मिळवली आहे. आयसीसीने फेब्रुवारी महिन्याच्या प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची नामांकनं जाहीर केली आहेत. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल हा या शर्यतीत आहे आणि त्याच्यासमोर न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्स व श्रीलंकेचा पथुम निसंका यांचेही आव्हान आहे. युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धची मालिका गाजवली आणि तो या पुरस्कारासाठी स्ट्रॉंग स्पर्धक ठरलाय. इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलंय. भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या व वन डे वर्ल्ड कपच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. आता पॅट कमिन्स IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. मिनी ऑक्शनमध्ये फ्रँचायझीने कमिन्सला 20.50 कोटीत आपल्या संघात घेतलाय, तर पॅट कमिन्सने IPL मध्ये 42 सामन्यात 45 विकेट घेतल्यात. यामी गौतमचा आर्टिकल 370 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. रिलीजच्या 10 दिवसात या चित्रपटाने बजेटपेक्षा तिप्पट कमाई केली आहे. आता अजय देवगण आणि R माधवन स्टारर शैतान देखील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या हॉरर थ्रिलर चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्यात चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी देशभरात शैतानची 15,145 तिकिटे हिंदीमध्ये 2D स्वरूपात बुक करण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटाने 36.41 लाख रुपये कमावलेत. नुकताच इंडियन आयडॉलच्या 14व्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडला. इंडियन आयडॉलच्या 14व्या पर्वाला त्यांचा विजेता मिळालाय. कानपूरचा गायक वैभव गुप्ता याने इंडियन आयडॉल 14च्या विजेतेपदाचा खिताब जिंकलाय. या शोमध्ये शेवटपर्यंत टिकून राहिलेल्या यादीच्या टॉप 6 फायनलिस्ट होते, ज्यात वैभव गुप्ता, शुभदीप दास, आद्य मिश्रा, अंजना पद्मनाभन, पियुष पनवार आणि अनन्या पाल यांचा समावेश होता. तर वैभव गुप्ता याने 5 जणांना मागे टाकून इंडियन आयडॉल 14 या शोची ट्रॉफी जिंकली आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.